आज का नाही आमच्या मराठवाड्यातले फेमस असलेले थंडीतले मेनू बघणार आहेत बरं का आपण. काही साधेसुधे आहेत पण तितकेच पौष्टिक बी आहेत आणि पोटभरीचे आहेत, चविष्ट लागतात, खमंग होतात असे. आणि थंडीमध्ये आम्ही आवर्जून करतो काही काही गोष्टी ना, तर त्या आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. आणि आता पटदिशी आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्या आधी का नाही, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट करा, शेजारचे बेलघंटा पण प्रेस करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगे कळतं आहे बरं का. तर धाराशिवमधले त्यातल्या त्यात आमच्या मराठवाड्यातले काही असे ठराविक मेनू आहेत म्हणजे फक्त आमच्या इकडंच बनते. आता ही आहे बघा डिचकं, आपण आज करणार आहे डिचक्यातली आमटी. तर डिचकं म्हणजे काय, ही का नाही अशी चरवी असती, पहिल्या जर्मलच्या हँडलूमच्या चरव्या असायच्या बरं का. पण आता का नाही हँडलूम आणि जर्मल काढून टाकले, मग स्टीलच्या घेतल्यात मी चरव्या. डिचके असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला तुरीच्या डाळीची आमटी करायची. लई खमंग होती ना, अशीच तुरीची डाळ शिजवली ना त्याची चव लई निराळी लागते. तर का नाही आता ही तुरीची डाळ बी घरची आहे, ह्याचा रंग तुम्हाला निराळा दिसत असेल. अशी पॉलिश केलेली पिवळी जरत असते का नाही, तर तशी नाही दिसत, थोडी पांढरट दिसते आणि एखादं डोळं असते बघा. आणि असंच डिचक्यात शिजवली ना तर ह्याची चव बी लई भारी येते. चांगली धुवून घ्यायची, घरचीच डाळ आहे तरी बी धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये का नाही हिंग हळद घालायचं आणि ती शिजायला ठेवायचं गॅसवरती. पहिला आम्ही चुलीवर शिजवायचो तेव्हा हँडलूमची होते बघा डिचके. आणि ह्याच्यातलं पाणी आटायला लागले की त्याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटात पाणी घालायचं आणि ती पाणी गरम झाले की त्या डिचक्यामध्ये घालत राहायचं, लक्ष द्यायचं. आणि शिजत आली डिचक्यातली डाळ की मग अर्ध टमाटर घालायचं आपल्याला गावरान. आणि मग का नाही दोन्ही बी एकत्र असं चांगलं शिजवून घ्यायचं. लागलं असं गरम पाणी प्लेटातलं त्या डिचक्यात घालत राहायचं. आणि शेवटी का नाही म्हणजे डाळ चांगली शिजली की त्याच्यात एक पुटूक चिंच असते का नाही आपली त्याचं आणि एक गुळाचा तुकडा घालायचा आणि चांगलं परत घुसळून घ्यायचं. जर आधी चिंच घातली का नाही टमाट्यासोबत तर मग डाळ लगी शिजत नाही. डाळ जरा टाईम घेते मग आंबटपणामुळं, आणि चांगली घुसळून घ्यायची रवीने. आता आपल्याला फोडणी करायची. आता तुम्ही कढईत करा, अगर फोडणीच्या भांड्यात आपलं त्याच्यावरून टाकण्यासाठी केली तरी बी चालते. तेल घालायचं फोडणीच्या भांड्यात, चांगली मोहरी तडतडून घ्यायची, घालायचं जिरं चांगलं हसायला लागलं की घालायचा कढीपत्ता आणि खलबत्त्यात ठेचलेलं आलं आणि लसूण घालायचं बरं का. ती चांगलं लाल झालं की अर्ध राहिलेलं टमाटा आहे का नाही ती घालून घ्यायचं आणि चवीनुसार घालायचं मीठ. सगळं चांगलं परतिलं की एक चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ती फोडणी घालायची आपल्याला डिचक्यातल्या डाळीवर. म्हणजे का नाही वरून फोडणी घातलेली बी चव निराळीच लागते आणि आपण कढईत पातेल्यात दिलेली फोडणी बी वेगळीच लागते बरं का. त्याच्यामुळे अशी वरून घालायची आणि परत एकदा चांगलं उकळून घ्यायचं. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ह्याच्यासोबत का नाही कुस्करून खाल्लेली आमटी लई भारी लागत असते. आता त्याच्यानंतर का नाही थंडीत एक महत्त्वाची चटणी करते ती तुम्हाला सांगते मी. थंडीमध्ये का नाही जरा कोरडपणा झालेला असते आपल्या त्वचेला, केसाला, तर पोटातून ज्याच्यानी तेल आपल्याला केसाला, त्वचेला मिळेल अशा गोष्टी रोजच्या जेवणात पाहिजे. तर त्याच्यासाठी आज आपण जवसाची चटणी करतो. जवस जरा तेलवर्गीय म्हणले जातात ना. एक वाटी घेतलं जवस आणि चांगलं खमंग भाजून घ्यायचं. असं उडसतो, उडायला लागले की जरा झाकण घालायचं म्हणजे लई पसारा होत नाही. आणि जवस भाजत आले की त्याच्यात धुतलेला कढीपत्ता घातला आहे बघा. आता दारातला धुळी असती जरा, कढीपत्ता आपल्या दारातला पण धूळ असल्यामुळं मग धुवून घेतला आणि गरम जवसामध्ये घातला, लगी कडक होते बरं का. गॅस बंद करून टाकला आणि त्याच्यात घातलं बघा लसूण, जिरं आणि चवीनुसार घातलं लाल तिखट आणि मीठ घातलं. आता तुम्ही ह्याच्यासोबत तीळ जरी घातलं तरी बी चांगली होती बरं का चटणी. आणि मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं हो का, आपली चटणी तयार झाली. खलबत्त्यात कुटता आली तुम्हाला. आता जरासं जवस का नाही असं कुटताना उडतेतं, तर मग खलबत्त्यात नाही आपलं मिक्सरला फिरवली की लगी होती. आणि हो का आमच्याकडे तर का नाही ही चटणीचं असं भांडं आहे, त्याच्यामध्ये आपल्या रोजच्या रोज चटण्या लागतात बरं का. ह्या मी आलटून पालटून करते, कधी तिळाची, कधी जवसाची, शेंगाची चटणी रोज लागते. रानामाळात आम्हाला डब्बे असतात ना, मग ती शेंगादाण्याची चटणी महत्त्वाची आपली रोज लागते. मग ही जवसाची आहे ना ती आलटून पालटून करते, कधी कारळाची, अगर डाळव्याची, वेगवेगळ्या चटण्या करून ठेवते. म्हणजे एखादी भाजी जरी कमी असेल, चटणी असली ना तरी बी मग डबे जाते. तर आम्हाला गावाकडच्यांना चटण्या, मिरचू ही रोजचं रोज लागतंय. आता तुम्हाला एक मिरचू सांगते, एक निराळं, जी आता थंडीमध्ये हिरव्या मिरच्या येतात का नाही त्याचं. तर घालायचं बघा पॅनवरती तेल आणि नुसतं जिरं तडतडून घ्यायचं आणि खलबत्त्यात ठेचलेला घालायचा लसूण चांगला लाल झाला
की मग त्याच्यामध्ये का नाही आपण पोटं फोडलेली म्हणजे नकळलेल्या मिरच्या घालायच्या. कवळ्या कवळ्या मिरच्या घेतल्यात हो का, ह्या अशा बारीक बारीक खायच्या. लई निबर मिरच्या नाही, निबरी मिरची जरा तिखट असती आणि ह्या दिवसातली मिरचीची चव निराळीच लागते, जरा वेगळी लागते. मग अशा पोटं फोडलेल्या मिरच्या घालून घेतल्या आणि त्या चांगल्या भाजून घेतल्या. त्याच्यात घातलं चवीनुसार मीठ, जाड जाड भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं, थोडीशी हळद घातली आणि सगळं चांगलं परतून घेतलं बरं का. आणि त्याच्यात घातलं बघा शेवटी असं घट्ट असलेलं दही. आता तुमच्याकडे ताक असेल ती बी घातलं तरी चालतंय, ताक मिरची बी चांगली लागते, पण दह्यातली चांगली लागते अजून, म्हणून दही घालायचं, गॅस बंद करायचा आणि झाकण घालून टाकायचं, म्हणजे वाफेवरती ना ती मिरचू चांगलं शिजतंय. ही मिरची केल्यानंतर का नाही फ्रीजच्या बाहेर बी 2-4 दिवस चांगली टिकती बरं का, म्हणजे राहती, खराब होत नाही दही जरी घातलं असलं तरी. आणि ह्या दिवसातली अशी मिरचू दही अगर चटण्या त्याची चव ना भाजी नसली तरी बी चांगल्या लागतात. थंडीमुळं जरा 4 घास बी जास्त जातात ना, म्हणजे भूक जास्त लागते. मग अशा काही गोष्टी आपण करून ठेवल्या, एखादी भाजी केली तरी बी मग पुरतं होतं आहे म्हणजे स्वयंपाकाला. तर अशी मिरची ना नक्की करून बघा बरं का. आणि लई सोपी आहे. आपल्या कवळ्या कवळ्या मिरच्या बाजूला काढून ठेवायच्या आणि हे असलं मिरचू करायचं. आता तुम्हाला दाखवते ताट भरताना. सुकी फ्लॉवरची भाजी आहे बरं का, नंतर आपली दही मिरची तळसलेली आणि त्याच्यानंतर आपली डिचक्यातली आमटी. आमटी वाढताना प्लेटातच वाढायची, वाटीत वाढायची नाही, कुस्करून खाता येते म्हणून. त्याच्यानंतर हो का मऊसूत असा इंद्रायणी तांदळाचा भात आहे, जरा मऊ लागतंय ह्या आमटीसाठी भात. आणि ज्वारीची भाकरी तर पाहिजेत हो का. चपातीसोबत ही काही कॉम्बिनेशन तेवढं चांगलं लागत नाही जसं ज्वारीच्या भाकरीसोबत लागतंय. आणि आमटी आहे म्हटल्यावर तर कांदा पाहिजेच पाहिजे, कांद्याशिवाय आमटीला आणि भाकरीला चव नाही. तर आणि ही आहे खरडलेलं मिरचू आहे म्हणून आपण जवसाची चटणी वाढलेली नाही बरं का ताटात. तर असं हे आमच्या मराठवाड्यातलं सगळ्यात भारी थंडीत बनलेले मेनू आहेत बरं का, घरोघरी बनतात. तुम्ही बी करून बघा. जे काय आवडलं असेल तर त्याच्यासाठी लाईक पण करायचं आहे आणि जे काय आवडले त्याच्यासाठी कमेंट बी करायची बरं का. आणखीन एक महत्त्वाचं, उद्या आहे कालभैरव जयंती. तर उद्या निवद आहे बाजरीची भाकरी, नंतर वांग्याचं भरीत आणि नवा कांदा निवदाला ठेवायचा आहे कालभैरवांना. आणि उद्या केलेली सेवा आपल्याला वर्षभर चांगलं आरोग्य देणार आहे, म्हणून उद्या 11 वेळेस कालभैरव अष्टक ही सेवा केंद्रात जाऊन करायची, नाही जमलं आपल्या घरी करायची. त्याच्यामुळं का नाही घरात एकाने जरी सेवा केली तर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. म्हणून उद्या कालभैरव जयंतीची सेवा चुकवायची नाही. तर असा हा व्हिडिओ आहे. आता उद्या भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा आणि माझ्या सुनबाईंचा सगळ्यांना नमस्कार.